व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे। प्रश्न बघा 4/5 गुणिले 7/8। आता बघा मित्रांनो, ही बेसिक कन्सेप्ट आहे, आपण याला गणितीय क्रिया म्हणतो। ओके, मग आता बघा अशा टाईपचा अपूर्णांकाचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा आहे। तर सरळ बघा मित्रांनो, या ठिकाणी 4/5 आहे, गुणाकारामध्ये 7/4 आहे। ओके, याला जर आपण एकत्र केलं म्हणजेच 4 गुणिले 7 छेदामध्ये 5 गुणिले 4 होतील। ओके, सरळ अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार। ओके, मग आता बघा या ठिकाणी हा छेदामधला 4 अंशामधला 4 डायरेक्ट कॅन्सल होतील। आता राहिलं काय मग 7 छेदामध्ये 5। ओके, आता याला जर सोडवायचं म्हटलं तर काय करायचं, छेदामध्ये आपल्याला 10, 100, 1000 अशा पद्धतीचे अंक पाहिजे। मग आता बघा 5ला कितीने गुणायचे म्हणजे 10 होतील, 2 ने गुणल्यावर 10 होतील। मग या ठिकाणी छेदाला 2 ने गुणलं तर अंशाला पण 2 ने गुणायचं। ओके, आता किती होईल, 7 दोन्ही 14, छेदामध्ये किती आले 10। ओके, आता बघा काय करायचं आहे, अंश जशाला तसे लिहून घ्यायचं आहे, लिहून घेतलंय। त्याच्यानंतर छेदामधला एक शून्य कॅन्सल केलं की एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे किती आलं उत्तर 1.4। हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे। धन्यवाद।